भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले अडचणीत यायची शक्यता आहे। विद्याधर महालेंवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप आहे। विद्याधर महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली। आचारसंहितेच्या काळात महाले राजकीय कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। विद्याधर महाले हे प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत। भाजपाचे मार्गदर्शक म्हणून विद्याधर महाले यांचा फोटो छापलेला होता आणि एवढ्यावर कस म्हणून स्वतः विद्याधर महाले त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ हजर होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपाला नगरपालिकेमध्ये निवडून देण्याच्या संदर्भात भाषण पण केलं। आणि पुन्हा ही पोस्ट त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतरित्या टाकलेली आहे। त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवर आणि ट्विटर हँडलवर देखील ही पोस्ट टाकलेली आहे। अशा पद्धतीने एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेणं हे अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। आणि सरकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या भाजपाच्या सभेतल्या उपस्थितीवरनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली। त्यांनी या संदर्भात पोस्ट केलेली आहे। या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, ऐन निवडणुकीत सरकारी पदावर असतानाही विद्याधर महाले भाजपाच्या प्रचारात सहभागी होतात। राजकीय बॅनरवर स्टेजवर विद्याधर महालेंचे फोटो असतात। कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतात। मुख्यमंत्र्यांनी सांगावं, हे महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचं उल्लंघन नाही का? सरकारचा पगार घेऊन भाजपाचा प्रचार करायचा हा कुठला नियम की मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून सगळे नियम धाब्यावर बसवायची मुभा आहे?